मित्रांनो नमस्कार. VSM इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी आज आपल्यासमोर एक नवीन मार्गदर्शक जे आपल्यासमोर आहेत ते केवा कायपो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे चेअरमन क्लब मेंबर जे गेली 6 ते 7 वर्षापासून नेटवर्क मार्केटिंगमध्ये आपलं स्वतःचं करिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपल्यासोबत आहेत सर. आपलं आमच्या या स्टुडिओमध्ये सर स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. तर आज मित्रांनो जाणून घेण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. सुशिक्षित बेरोजगार मंडळी जे आपले तरुण वर्ग आहे त्यांना अनेक प्रकारच्या व्यवसायाची आवश्यकता असताना ते कुठल्याही प्रकारचं करिअर निवडताना अनेक अडचणींना सामोरे जात असतात. पण वेगवेगळ्या करिअरचे ऑप्शन आत्ता आपल्यासमोर उपलब्ध आहेत पण त्याचा अजूनही विचार करत नाहीत. मग आज आपण त्यांना अशाच एका व्यक्तींची भेट घालून देतोय की जे प्रत्येकांना त्या व्यवसायात समाविष्ट करून घेतील आणि एक स्वतःचं करिअर चांगल्या पद्धतीनं करून घेतील. तर आज आपण जाणून घेऊया सन्माननीय गौरव पाठराबे सर यांच्याकडून. सर आपण बरीच वर्ष झालं हो डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करताय. बरोबर. तर या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपण केव्हापासून आहात किंवा आपलं थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड थोडंसं समजलं तर त्यानुसार आपण थोड्याशा गप्पांना सुरुवात करू शकतोय. नक्कीच. नेटवर्क मार्केटिंग या क्षेत्रात मी मागचा 20 वर्षापासून आहे. वयाच्या 17व्या वर्षापासून मी करतो आहे 2003 पासनं. आणि प्रॉपर माझं जर म्हटलं तर मी प्रॉपर नागपूरचं आहे. अच्छा. आणि एक सर्वसाधारण फॅमिलीमधून आलेलं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन, MBA, डबल MBA सिम्बॉयसीसारख्या इन्स्टिट्यूटमधून शिक्षण केलेलं आहे. त्याशिवाय हैदराबादमधनं सुद्धा केलं आहे. त्याशिवाय कॉर्पोरेटमध्ये पण मी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. एअरटेल कंपनीमध्ये काम केलेलं आहे. त्याशिवाय एअरसेलचा मुंबई रिजनचा हेड राहिलेलो आहे. आणि शिक्षण घेता सुद्धा माझा आयुष्यामध्ये नेटवर्क मार्केटिंग हा कन्सेप्ट आला. आणि मी स्वतःला खूप लकी समजतो की वयाचं 16व्या 17व्या वर्षी माझ्या आयुष्यामध्ये नेटवर्क मार्केटिंग सारखा कन्सेप्ट आला. बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी होत्या की त्यांचं वयाच्या 30-40मध्ये करिअर चालू असताना एक साईड इन्कम म्हणून प्रयत्न करताना नेटवर्क मार्केटिंग येतं. आमच्या वेळी कॉलेजच्या टायमिंगला आम्हाला ते भेटलं. त्यामुळे करिअरची अपॉर्च्युनिटी म्हणजे जनरल शिक्षण घेऊन सुद्धा आणि ट्रॅडिशनल शिवाय नेटवर्क मार्केटिंग असा फ्युचर कन्सेप्ट माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे. ओके. आता तुम्ही जे शिक्षण तुमचं सांगितलं हे बऱ्याच चांगल्या पद्धतीचं किंवा वेगवेगळ्या तुम्ही फॅकल्टीजमधून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. तरी पण या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीजकडेच कसं काय वळलात किंवा नेटवर्क मार्केटिंगकडेच कसं काय वळालात? डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये फार चांगली गोष्ट काय आहे की खूप सारे लोक एकतर नोकरीचा मागे धावतात. ओके. किंवा एखादी बिझनेस टाकायचा असेल तर फार मोठी इन्व्हेस्टमेंट करायला लागतं. तर खूप सारी इन्व्हेस्टमेंट आजच्या काळात लोकांकडे नसतं. आणि आपल्यासारख्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसासाठी नेटवर्क मार्केटिंग तर मी म्हणेल वरदान आहे. की सर्वसामान्य व्यक्ती जर आपली आर्थिक पातळी सामाजिक पातळी वाढवायची असेल तर फार कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा नथिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण आपली एक आर्थिक परिस्थिती वाढवू शकतो. एखाद्या बिझनेसमध्ये रूपांतरण करू शकतो. ही कन्सेप्ट नेटवर्क मार्केटिंगची आहे. म्हणजे एखाद्याकडे आता सध्या जर भांडवलच काही नसेल बरोबर तरी तो चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकतो. ओके. पण आता हे डायरेक्ट सेलिंग आपण म्हणतोय की बऱ्याच ठिकाणी म्हणजे बरीच मुलं तिकडं वळत नाही. त्याचं कारण एक आहे की त्याला खरंच भविष्य आहे का असा कधी त्या मुलांना प्रश्न पडतोय. एखादी चांगली जरी कंपनी असेल तर तिकडे वळत नाहीत ते. तर खरंच त्याला भविष्य आहे? हो, नक्कीच भविष्य आहे. जगामध्ये भरमसाठ लोक आहे आणि नेटवर्क मार्केटिंग हा जो बिझनेस आहे हा लोकांचा बिझनेस आहे. बरोबर. जिथे लोक तिथे हा बिझनेस होणार आहे. आणि जगाच्या पाठीवर आज भारत आपला देश जवळपास 140 कोटीचा पुढे गेला. 140 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी आपल्याकडे आहे. तर मग हा बिझनेस का बरं चांगला नाही? अगदी बरोबर आहे. बरोबर. चांगलं भविष्य असणार आहे. चांगलं म्हणजे उज्ज्वल भविष्य आहे. बरेचदा लोकांना हा बिझनेस जर समजायचा हा लोकांचा बिझनेस आहे. जर लोक आपल्यासोबत काम करतील तरच अगदी बरोबर आपण यामध्ये चांगलं इन्कम जनरेट करू शकतो. आणि याचा दुसरा पार्ट हा सुद्धा आहे की लोक असेल तरच, म्हणून लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. अच्छा. आता बघा की तुम्ही एक सक्सेसफुल आहात त्या पद्धतीनं तुमचा प्रवास सुरू आहे.
पण बऱ्याच मंडळींना असं आहे की आज आपण पाहतोय की अनेक कंपन्यांचा फ्रॉड होताना दिसतोय आणि तो फ्रॉड अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने झालेला आहे. तर ती फसवणूक जी काही होते तर ती फसवणूक कशा प्रकारे होते, काय होते याबद्दल जाणून घेण्यापेक्षा तर त्या अशा परिस्थितीमध्ये जे येत आहेत आत्ता डायरेक्ट सेलिंगकडे त्यांनी काय करायला पाहिजे? बघा, डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करत असताना तर माझा अनुभवानुसार मागच्या 20 वर्षात मी प्रोडक्ट बेस्ड सेलिंगमध्ये काम केलेलं आहे. ओके. सिम्पल गोष्ट आहे, जर आपण एखादा साधारण ट्रेडिशनल बिझनेसमध्ये जरी गेलो, एखाद्या साध्या किराणाच्या दुकानात गेलो किंवा मेडिकल शॉपमध्ये जरी गेलो, तर तिथे आपण काही वस्तू खरेदी केली, पैसे दिल्यानंतर त्या व्यक्तीला आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही मला फसवलं, कारण त्या प्रोडक्टची आपण व्हॅल्यू फॉर मनी दिलेली असतं. त्याच पद्धतीने जर नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर प्रोडक्ट बेसमध्ये केल्याने असं होतं की आपण ज्या पण व्यक्तीकडून आपण त्यांचं रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन घेतो त्या अगेन्स्टमध्ये त्यांना पैशाच्या अगेन्स्टमध्ये प्रोडक्ट देतो. ते व्हॅल्यू फॉर प्रोडक्ट जर दिलं तर तो व्यक्ती आपल्यासाठी कधीच लायबल नसतो. पण खूप सारे फसवे आमिष दाखवणारे की एवढे अमुक पैसे भरा, 2 वर्षांनी 5 पट होईल, 10 पट होईल, अशा आमिषाच्या ठिकाणी तुम्ही बळी पडत असाल तर नक्कीच ते धोकादायक आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही कधीही काम करत असाल नेटवर्क मार्केटिंगमध्ये प्रोडक्ट बेसमध्ये करावं, असं मी माझा अनुभवानुसार तुम्हाला नक्कीच सांगू शकतो. म्हणजे जिथं मनी जनरेशन वगैरे अशा काही गोष्टी होतात तिथं जायला नाही पाहिजे, थोडं त्यापासून दूर राहायला पाहिजे, आमिषाला बळी पडू नये. ओके. प्रोडक्ट बेसमध्ये आपण जेवढं राहील तेवढं चांगलं आहे. राईट. ओके ओके ओके. आता या इंडस्ट्रीमध्ये तुमचा प्रवास किती वर्षापासून आहे? मागच्या 20 वर्षापासून. अच्छा. मी 5 ते 6 वर्षापासून म्हणलं. 5 ते 6 वर्ष मी आता जी करंट कंपनी करतोय ती 2015 पासून करतोय. आणि मागच्या 20 वर्षामध्ये मोजून 3 कंपन्या केल्या आहेत. ओके. सगळ्या प्रोडक्ट बेस आहे आणि जिथे पण काम केलं टॉप बेसमध्ये जाऊन पोहोचलेलं. जसं आता मी केव्हा कायपो इंडस्ट्रीमध्ये काम करतोय तर यामध्ये सिल्वर चेअरमॅन क्लब मेंबरशिप असते त्या लेवलवर जाऊन पोहोचलेलं आहे. अच्छा. आता जे आत्तापर्यंत तुम्ही जो डायरेक्ट सेलिंगमध्ये प्रवास केलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी अर्निंग होतच असणार आहे. राईट राईट. तर तशा प्रकारचं अर्निंग तुम्ही काय थोडंसं सांगू शकाल असं काही? हो, नक्की. जर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगमध्ये इन्कम जर करायचं असेल तर नक्कीच सुरुवात छोट्यापासून होतं. अच्छा. छोट्यापासून सुरुवात करायला लागतं. बरेच लोकांना असं वाटतं की फार फार तर महिना, 2 महिना, 4 महिन्यात तुम्हाला इन्कम झाली पाहिजे, पण तसं नसतं. जर एक छोटंसं बाळ असेल किंवा एखादी छोटा बिझनेस जरी आपण सुरू करायचं तर साधारणतः 1000 दिवसाचं तर आपल्याला वेळ द्यायला पाहिजे. एक साधारण छोटा बाळ जो असतो त्याला दष्टपुष्ट व्हायला, चालायला साधारणतः 1 वर्ष ते 3 वर्षाचा वेळ लागतो. कोणता एक ट्रॅडिशनल बिझनेस करायचा असेल तर पहिल्या वर्षी नफा, दुसऱ्या वर्षी नुकसान, त्यानंतर तिसऱ्या वर्षी आपल्याला समजतं की बिझनेसमध्ये प्रॉफिट होतोय की लॉस होतोय. बरोबर. तर त्या अनुषंगाने साधारणतः जर तुम्ही आयुष्यामधले 1000 दिवस जर दिले तर पुढचे 10,000 दिवस तुमचे या नेटवर्क इंडस्ट्रीचा मार्फत अतोनात सक्सेसफुल आणि यशाचे होणार आहे. अच्छा. राईट. आज आपला अर्निंग काय होऊ शकतं, म्हणजे काय थोडंसं अमाऊंटमध्ये सांगू शकाल? हां, इन्कम म्हटलं तर सुरुवात अशी होईल की तुम्ही 2 अंकी आकड्यांनी, 3 अंकी आकड्यांनी साधारण 10, 20, 100 रुपयांनी तुमची इन्कम सुरू होईल. बरं. पण वर्षभराचं अंतराने ते 3 अंकी, 4 अंकीमध्ये जाईल आणि जर 3 वर्षाचा गॅपमध्ये गेलं तर 5 ते 7 अंकाचा इन्कममध्ये सुद्धा तुम्ही पोहोचू शकता. जे की नोकरीसारख्या ठिकाणी जर आपण सुरुवात केली तर 5 अंकी आणि 3 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर जरी गेलं तरी 5 अंकी आकड्यामध्येच जाऊन पोहोचतो. पण आपण नेटवर्क मार्केटिंगमध्ये जर काम केलं आणि साधारण 2 ते 3 वर्ष व्यवस्थितपणे दिले तर तुमची सुरुवात भलेही 2 डिजिट 3 डिजिटनी होईल, पण 5 आकडी, 10, 6 आकडी, 7 आकडी इन्कममध्ये तुम्ही पुढच्या 3 वर्षात नक्कीच पोहोचणार आहे. सिम्पल भाषेत बोलेल तर 3 वर्षामध्ये जर तुम्ही करोड रुपये कमवू शकत असाल तर त्याच्यासारखं इन्कम कुठेच नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि मेहनत करायला लागणार आहे. ओके ओके ओके. आता हा जो प्रवास करीत आलेला आहात यामध्ये अनेक अचिव्हमेंट पण तुमच्या झालेल्या आहेत. बरोबर. तर केव्हाकडून तुम्हाला रेकग्नेशन कशा पद्धतीनं मिळतं आता? बघा, नेटवर्क मार्केटिंगमध्ये तर सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे काही वयाची अट नसते, बंधनं नसतात. बरोबर. शिक्षणाचं पण बंधन नसतं. बरोबर. पण जेव्हा आपण कोणतं काम करत असेल तर ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रातलेच लोक तुम्हाला ओळखतात. कुठे नोकरी करत असेल तर त्या एरियातलेच लोक ओळखणार किंवा तेवढ्याच गोतावळ्यातले लोक तुम्हाला ओळखणार. नेटवर्क मार्केटिंगसारखं किंवा मी आता केव्हा कायपो इंडस्ट्रीमध्ये काम करतोय तर माझी ओळख आता जवळपास जम्मू काश्मीरपासून तर केरळपर्यंत, तिकडे आसामपासून तर इकडे मुंबईपर्यंत सगळ्या राज्यांमध्ये जवळपास ओळख झालेली आहे.
तिथे गेल्यानंतर एक तर आपण त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं परिवर्तन घडून आणलं आहे, आर्थिक असो, सामाजिक असो किंवा स्वास्थ्याचा रिलेटेड असो, हेल्थ वेल्थ हॅपीनेस बोलू शकतो. ते केल्यामुळे आपल्याला मानसन्मानही मिळतो आणि पैसा पण मिळतोय. बरोबर. तर ह्या अनुषंगानेच आपल्याला काम करत जाऊन जो मानसन्मान आणि पैसा भेटतो त्याचं मोल आपण करू शकतो, बाकी कोणत्याही बिझनेसमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये करू शकत नाही. संपूर्ण भारतभर आपली आता बरीच मित्रमंडळी तयार असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी तुमचं आता फॅमिली मेंबर असल्याचं फील आहे. ओके. सर, यामध्ये आता तुम्ही एवढं हे जे काही यश मिळवत आहात तर स्ट्रगल पण असणार आहे तुम्हाला? हो, स्ट्रगल होता. एकेकाळी आता जर जनरल भाषेमध्ये जर बोललो तर एक जवळपास 6.5-7 लाखाचा पॅकेज आजपासून 10 ते 12 वर्षा पहिले होता माझा. तेव्हा मी पार्ट टाईममध्ये नेटवर्क मार्केटिंग करायचो आणि मला नेटवर्क मार्केटिंगमध्ये फ्युचर दिसलं. त्यामुळे अक्षरशः मला लोक मूर्खामध्ये काढायचे. त्याला मी त्या गोष्टीला लाजत नाही. अक्षरशः इन्कम म्हणजे 50,000 रुपये महिन्यापासून तर 1-2 हजार रुपये महिन्यापासून सुरुवात केलेली जेव्हा नेटवर्क पूर्ण नोकरी क्विट केल्यानंतर. पण एक काळ असा आला, एक साधारण 2-3-4 महिने गेल्या, 2-3-4 वर्ष गेल्यानंतर की ते महिन्याला मी 50,000 रुपये कमवायचा की दिवसाला 50,000 रुपयापर्यंत जाऊन पोहोचले. ही नेटवर्क मार्केटिंगची ताकद आहे. राईट. आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो, योग्य पद्धतीने तुम्हाला फ्युचर आणि टार्गेटवर तुम्ही वर्कआउट केलं, कोणती लायबिलिटी न राहता तुम्ही इन्कम पण कमवू शकता आणि मानसन्मान तर नक्कीच कमवू शकता. अगदी बरोबर. आता हा स्ट्रगलचा जो तुमचा काळ होता तो आता निघून गेलेला आहे. राईट. पण अशा स्ट्रगलच्या काळामध्ये कधी असं तुम्हाला वाटलं नाही की आपण हे सगळं बंद करावं? हे स्ट्रगल असतो. स्ट्रगल हा पार्ट असतो आयुष्यामध्ये, तर नक्कीच स्ट्रगल असतो आणि तो कधीतरी पुन्हा एखादी सेशनमध्ये आपण बोलूयाच, कारण त्यावर एखादी मोठं हे होऊ शकतं. स्ट्रगलचं एक सिम्पल उदाहरण मी तुम्हाला सांगेल. सुरुवात छोट्यापासून किंवा 1 किंवा 2 गोष्टीपासून सुरुवात होते. बरोबर. त्यावेळी आपल्याला आपले जवळचे मित्रमंडळी असो किंवा खूप सारे असे लोक गोतावळ्यातले ते आपल्याकडे कंटिन्यू बघत आहे, काय करतो बघू. बरोबर. तर त्या कंडिशनमध्ये प्रवाहाचा विरुद्ध आयुष्य जगणं आणि त्या प्रवाहाचा विरुद्ध आयुष्य जगून सक्सेसफुल होणं, यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडणार. पण जर तुमचं एम मोठं असेल, समजा आपल्या रस्त्यामध्ये छोटा मोठा अडथळा असेल आणि पुढचं लक्ष आपल्याला दिसत नसेल, तर त्या लक्ष्याला जर आपण मोठं केलं तर नक्कीच आपण अगदी बरोबर तो अडथळा आपल्यासाठी छोटा दिसतो. त्याच पद्धतीने माझं लक्ष फार मोठं होतं. तेव्हा कुठे मी ते नोकरी सोडून नेटवर्क मार्केटिंगमध्ये फुल टाईम करायचं डिसिजन घेतलं आणि ते टार्गेट मोठं असल्यामुळे ते जे टक्के टोनपे आयुष्यामध्ये स्ट्रगल आले ते फार छोटे वाटायला लागले. त्याच्यात मी कामाचा आनंद घेत गेलो. त्यामुळे हा स्ट्रगल माझ्यासाठी स्ट्रगल राहिला नाही. पण बरेच लोकांना माझ्या टीममध्ये किंवा आयुष्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी काम करताना बरेच लोक माझ्या, तर त्यांचं खच्चीकरण झालं असेल तर त्या अनुभवाच्या बळावर मी त्या लोकांना पुढे त्यांचं नियोजनबद्ध पद्धतीने समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. हा माझा अनुभवावर. स्ट्रगल हा असतो पण त्याला तुम्ही एन्जॉय करा, तुमचं लक्ष मोठं करा, नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होणार. अगदी बरोबर आहे. स्ट्रगलला आपण एखादा म्हणजे तो अडथळा न समजता त्याला त्याच्यामध्ये यशाचा मार्ग कठीण याच्यातूनच निघणार असंच समजायचं असतं. ओके. आजपर्यंत या प्रवासात तुम्ही अनेक स्वप्न पाहिली असतील. हो. अनेक स्वप्न पूर्ण पण झाले असतील. राईट. असं एखादं स्वप्न की ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर माझं संपूर्ण जीवन हे ज्याला आपण लाईफ सॅटिस्फॅक्शन म्हणतो, हो, तर परिपूर्ण जीवन झाले असं वाटेल? हो, नक्की. असं एखादं स्वप्न? बरेच जणांचं स्वप्न असतं. कोणाकडे असं असतं की माझं काय ते 4 व्हीलर झालं पाहिजे, कोणाला वाटतं की माझं आयुष्यामध्ये चांगला बँक बॅलन्स तयार झाला पाहिजे. तसंच एक प्रत्येक फॅमिलीचं एक आयुष्यामध्ये गोष्ट असते की माझं स्वतःचं घर झालं पाहिजे. बरोबर. घर होण्यासाठी मी बरेचदा माझं फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये किंवा आजूबाजूच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या लोकांचं असं बघितलं आहे की रिटायरमेंटचा पैसा आल्यावर ते घर बांधतात. पण मी आज वयाच्या 35च्या आतमध्ये माझं स्वतःसाठी नागपूरला स्वतःचं घरसुद्धा बांधलेलं आहे आणि मुंबईला फ्लॅटसुद्धा घेतला. एक छोट्या गावातला आलेला मुलगा नागपूरसारख्या शहरामध्ये येऊन पुढे जाऊन मुंबईसारख्या ठिकाणी फ्लॅट घेतो आहे. ह्यामध्ये माझं एक खूप मोठं अचिव्हमेंट आहे असं मी समजतो. आणि अजून आयुष्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी मोठे मोठे टार्गेट्स आहेत. पण आज ते माझ्यासाठी वयाच्या 35मध्ये मी स्वतःचं घर घेणं
हे माझ्यासाठी मोठी सॅटिस्फॅक्शन लेवल आहे. ओके ओके. आता सर तुमची टीम साईज किती आहे? टीम साईज जवळपास 40,000 प्लस लोकांची आहे. आता या टीममध्ये अनेक अचिव्हर्स असतील. हो. तर या अचिव्हर्सनी केलेली काही त्यांची लाईफ सॅटिस्फॅक्शन्स असतील. हो. तर यामध्ये तुमचा रोल आणि त्यामध्ये तुम्हाला कुठं त्यांच्यामध्ये बघावंसं वाटतं? बघा, मी मागच्या वेळी एकदा कॅल्क्युलेशन, मागच्या फायनान्शियल इयरला कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या टीममध्ये जवळपास एक 7 ते 8 लोकांनी स्वतःचे घर बांधलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट. आणि त्यांचं इन्कम जर कॅल्क्युलेट केलं म्हणजे पैशामध्ये किंवा ॲसेटमध्ये, कोणी घर घेतलं आहे, कोणी 4 व्हीलर घेतली आहे, कोणाचं 2-3 एकरची जमीन घेतलेली आहे, फार्म हाऊससारख्या गोष्टी बनवलेल्या, जवळपास 8 करोडचं ॲसेट या लोकांचं मी कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि जे माझा जाणत्यामध्ये आहे, न कळत न जाणत्यामध्ये तर अजून कितीतरी असू शकतं, पण एक 8 करोडपर्यंतचं इन्कम माझ्या टीममध्ये झालेलं आहे. आणि त्यांचं आयुष्याचं स्वतःचं घर होणं ही खूप मोठी बाब आहे. अगदी अगदी बरोबर. फार मोठी अचिव्हमेंट तुमची टीमसाठी झालेली आहे. हो. आणि अशा प्रकारचं जर काम झालं तर बऱ्याच लोकांना एक चांगल्या पद्धतीचा रोजगार तर मिळणारच आहे, पण त्यांचं लाईफ सॅटिस्फॅक्शन म्हणजे एक सर्वात मोठी तुमच्या त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती काम करायला पाहिजे. सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आता अनेक अडथळे असतात हे तुम्ही सांगितलं, आणि त्या अडथळ्यांना घाबरून येत नाहीत ते. तर अशा सुशिक्षित बेरोजगार युवकांनी याच्याकडे वळावं का, आणि वळताना त्यांनी नेमकी त्यांना संधी कशा प्रकारे आहे याबद्दल थोडंसं? नक्कीच. सुशिक्षित बेरोजगार हा विषय तर मी मानतच नाही. सुशिक्षित लोक आहेत तर त्यांना पुढचं फ्युचर इंडस्ट्रीबद्दलचं नॉलेज असायलाच पाहिजे. अच्छा. आजच्या काळात नेक्स्ट $1 ट्रिलियन इंडस्ट्री म्हटलं तर नेटवर्क मार्केटिंगच म्हटलं जातं. आजपासून जर 1940च्या दरम्यान गेलं तर शेती हा विषय होता. त्यानंतर पुढे जाऊन मेकॅनिकलचं युग आलं. त्याच्या पुढे मग दर 20 वर्षांनी असा फेज येतो. जसं 1980मध्ये मग काय म्हणताय कम्प्युटरचं युग आलं. 2000च्या दरम्यान टेलिकॉम आणि इंटरनेटचं युग आलं. तसं 2020 या पुढे नेटवर्क मार्केटिंगची इंडस्ट्री आहे. आणि भारतासारख्या ठिकाणी असं म्हणतात एक्सपर्ट लोक की 65,000 करोडचं टर्नओव्हर आपल्या नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमधून होणार. त्यामध्ये तुम्ही सुशिक्षित बेरोजगार जर तुम्ही स्वतःला म्हणून घेता तर तुम्ही त्यामध्ये काम केलं तर त्या 65,000 करोडमधले तुमचे 1 करोड आहे की 10 करोड आहे की 1000 करोड आहे, हे तुमचा कामावर कर्तृत्वावर आहे. त्यासाठी तुम्ही या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. कारण उगत्या सूर्याला सगळे सलाम करतात, असा हा उगवता सितारा किंवा एक उगवता क्षेत्र आहे नेटवर्क मार्केटिंग. आणि माझा मत आहे तर सगळे तरुणांनी या क्षेत्रामध्ये नक्कीच पाऊल ठेवायला पाहिजे. ओके ओके ओके. आता बरीच लोक किंवा तरुण एक नेटवर्क मार्केटिंग कंपनी किंवा एखादं डायरेक्ट सेलिंग कंपनी म्हटल्या की ते प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि विकायचं आहे अशा एका कल्पनेच्या दुनियेत असतात. तर या पलीकडे जाऊन काय सांगता येईल त्यांना की बाबा वेगळं काय, कशा पद्धतीनं किंवा टीमनं त्यांना कशा पद्धतीनं बेनिफिट होतो? बघा साहेब, नेटवर्क हा विषय कुठे नाही आहे. जर आज मोठे मोठे इंडस्ट्रीज टाटा, बिर्ला, अंबानी सारखे जर बघितलं तर त्यांचं नेटवर्क आहे म्हणून ते पैसे कमवतात आहे. बरोबर. तर या गोष्टीला जर तुम्ही प्रोडक्ट विकण्याचं किंवा लोकांना सांगण्याचा हा विचार जर करत असाल तर तुम्ही त्या सक्सेस होऊ शकत नाही. पण तुम्ही नेटवर्कचा विचार केला की माझं जसं नेटवर्क आता पूर्ण भारतभर पसरलंय तसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी जरी 5-50 लोकांपर्यंत पोहोचलं आणि प्रोडक्टची गरज कुठे नाही आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आहे, सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत आहे, शेतीसारख्या एरियामध्ये तर पेरणीपासून उगवणीपर्यंत आहे. बरोबर. आणि जिथे दूध दुभतं जनावर आहे तिथे सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला नेटवर्क मार्केटिंग थ्रू मिळत असेल तर आपण ट्रॅडिशनल मार्केटमध्ये न जाता जर फक्त युजर जरी बनवून सुरुवात केली आणि त्यामध्ये जर तुम्हाला गती आली तर तुम्ही नक्कीच यामध्ये सक्सेसफुल होऊ शकताय. अगदी बरोबर आहे. बरोबर. या अशा पद्धतीने जर युवकांनी नेटवर्क मार्केटिंगकडे बघितलं तर निश्चित त्यांच्या हाताला यश मिळू शकतं. हो. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही मगाशी जसं म्हटलं की माझ्या टीममध्ये अनेक लोकांनी स्वतःची घरं बांधलेली आहेत, 4 व्हीलर गाड्या घेतलेल्या आहेत किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी. हे सगळं करत असताना अनेक लोकांनी तुम्हाला तुमची टीम उभारणी करताना मदत केलेली असणार आहे. राईट. तर या मदत केलेल्या लोकांच्या बद्दल काय थोडीशी कृतज्ञता? नक्कीच. या क्षेत्रामध्ये मला घेऊन आलेले बरेचसे सिनियर लोक आहेत, गुरु आहेत, त्यांना मी थँक्यू म्हणतो. त्याशिवाय केवाय इंडस्ट्रीजमध्ये म्हटलं तर डॉक्टर करण गोयल सर, आमचे CEO, ज्यांनी हे प्लॅटफॉर्म आमच्यासाठी अवेलेबल करून दिलं. त्याशिवाय माझे पार्टनर अमोल गोयल सर आणि माझी पूर्ण टीम, भारतातली पूर्ण टीम, ज्यांच्यामुळे त्यांच्या मेहनतीसोबत माझा सहकार्याने आम्ही मोठं होऊ शकलो. या सगळ्यांसाठी मी आभारी आहे.
त्याशिवाय फॅमिली बॅकग्राऊंडचं पण महत्त्व आहे. आईवडिलांचं, माझी वाईफ आणि मुलगी यांचं सपोर्ट नेहमी भेटलं आहे. बरेचदा मला टूरवर वगैरे जायला लागतं, पण त्यांचं सपोर्ट मिळाला म्हणून मी हे सगळं शक्य करू शकलो आहे. धन्यवाद सर. खरोखरच एक चांगलं यश तुम्ही या नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये किंवा डायरेक्ट सेलिंगमध्ये मिळवत आहात. हो हो. आणि अशाच प्रकारचे यश तुम्हाला मिळत राहो आणि अशाच सगळ्या तुमच्या या कालावधीमध्ये अनेकांचा तुम्हाला सहभाग व्हावा यासाठी माझ्या या VSM यूट्यूब चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद असाच धन्यवाद प्रवास करत धन्यवाद राहा. धन्यवाद. आणि सर्वांना मी शुभेच्छा देईल या क्षेत्रामध्ये यावं आणि सक्सेसफुल व्हावं. कधीही मार्गदर्शनाची गरज पडली तर सरांचा मार्फत किंवा मला पण तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आमचं नेहमीच तुम्हाला सहकार्य असेल. ओके. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद.